आषाढी एकादशीचा उत्साह आनंद आज चहूबाजूला पाहायला मिळाला। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। साईबाबांच्या शिर्डीमध्ये आषाढीचा उत्साह, दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी। आषाढी निमित्त साईबाबांचं मंदिर आकर्षक फुलांनी सजलं। आषाढी एकादशीच्या निमित्तानं शेगावमधील गजानन मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। प्रति पंढरपूर अशी शेगावची ओळख। अकोल्यामधल्या प्राचीन 321 वर्ष पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी निमित्त पूजा, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। येवल्यामधल्या राजापूर इथल्या गणाधीश इंटरनॅशनल स्कूलमध्ये रिंगण सोहळा संपन्न। शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी असा मजकूर असणारे फलक हातामध्ये घेत विद्यार्थ्यांनी गावातून दिंडी काढली। बीड जिल्ह्यामध्ये अनेक शाळांमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं रिंगण सोहळा साजरा। अनेक शाळांमध्ये पालखी आणि दिंडीचं नियोजन। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या देवरुखमध्ये पाण्यामध्ये विठुरायाची रांगोळी साकारली। रांगोळी कलाकार विलास रहाटेंकडून विठ्ठलाची रांगोळी। कोल्हापुरातील कसबा बावडा इथे चक्क तांदळावर विठू माऊलींचे पेंटिंग साकारलं। मायक्रो आर्टिस्ट अशांत मोरे यांची कलाकृती विठुरायाच्या चरणी अर्पण केली कला। अमरावतीच्या आशुतोष खंडारी यांनी पेन्सिलवर कोरलं विठ्ठल रुक्मिणीची पेन्सिलवर मूर्ती कोरून भाविकांना शुभेच्छा। पेन्सिलवरील मूर्ती सोशल मीडियावर व्हायरल। वसईच्या भाताने गावामधील चित्रकार कौशिक दिलीप जाधव यांनी नारळामध्ये विठ्ठलाचं चित्र रेखाटलं। वॉटर कलरचा वापर करून 30 मिनिटांमध्ये बारकाईनं चित्र रेखाटलं।